नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे मोबाईल नंबर न्यूमरॉलॉजी। हो मित्रांनो, रोज बऱ्याच लोकांसाठी मी रिपोर्ट्स बनवत असतो, त्यांचा मोबाईल नंबर कसा पाहिजे त्यांच्या जन्म अंकानुसार। सो आज मी त्यातलं एक उदाहरण तुम्हाला देणार आहे। याच्यामध्ये एक प्रवीण नावाचे व्यक्ती आहेत, त्यांची जन्मतारीख आहे 13/2/1978। त्यांचा मुलांक, भाग्यांक आणि नामांक या अनुसार आपण त्यांना मोबाईल नंबर सजेस्ट करतो। मुलांक 4, भाग्यांक 4 आणि नामांक सुद्धा 5 आहे त्यांचा। सो यांच्या अनुसार मी त्यांना मोबाईल नंबर सजेस्ट करतो आणि या मोबाईल नंबर सजेस्ट करताना त्यांचा जो ऑलरेडी नंबर आहे तो थोडा चुकीचा असल्यामुळे त्याच्यावर काय उपाय आहे हे पण मी त्यांना लिहून देत असतो। उपाय सोपे असतात जे तुम्ही घरगुती सहजरित्या करू शकता। साधारण 20 नंबरची त्यांना लिस्ट देतो। 20 नंबर मधले कोणतेही एक नंबर ते घेऊ शकतात किंवा 2 नंबर घेऊ शकतात त्यांच्या अनुसार। आणि आपण त्याच्यामध्ये काही चांगले पेअरिंग पण देत असतो त्यांना। म्हणजे समजा जे मी 20 नंबर दिले आहेत आणि नाही मिळाले त्यातला नंबर, तर अंकांची टोटल काय पाहिजे, मधले पेअर्स कसे पाहिजे। जसं मी यांना उदाहरण म्हणून दिलं आहे की मधला एखादा पेअर 22 असू द्या किंवा 49 असू द्या किंवा 58 असू द्या किंवा 85 असू द्या। आपण असे वेगवेगळे पेअर्स पण त्यांना सांगत असतो, ज्याच्यामुळे काय होतं की त्यांना एक्झॅक्ट मी सांगितलेला नंबर नाही मिळाला तरी टोटल आणि मधली पेअर याचा त्यांना जबरदस्त लाभ होतो आणि जे पण त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते कमी होण्यामध्ये मदत होते। मोबाईल नंबर न्यूमरॉलॉजी हा प्रत्येकासाठी वेगवेगळा विषय आहे, कारण सगळ्यांसाठी एकच रूल लागू होऊ शकत नाही। प्रत्येकाचा जन्मांक, भाग्यांक, मुलांक, नामांक हे सर्व वेगवेगळं असतं। त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही एका पेअरच्या मागे अजिबात लागू नका। लोक तुम्हाला सांगतील हे खराब आहे, हे चुकीचं आहे, असं अजिबात नाही। अजून एक उदाहरण देतो। या प्रवीण यांच्यामध्ये मी तुम्हाला चांगल्या पेअरचं उदाहरण दिलंच आहे। आता तुम्हाला हे पण सांगतो की मी उदाहरणामध्ये हे पण लिहितो की कोणती पेअर नसायला पाहिजे। म्हणजे मी जे नंबर दिलेले आहेत त्यातला त्यांना एखादा नंबर नाही मिळाला तर कोणती पेअर नसायला पाहिजे त्याच्यामध्ये। सो यांना मी साधारण दिलेलं आहे की 64, 73, 82 हे एकत्र आकडे नको याच्यामध्ये, आणि एकूण टोटल किती यायला पाहिजे हे मी सजेस्ट करतो। त्यामुळे त्यांना सहज एखादा चांगला नंबर मिळू शकतो। आणि याच्यामध्ये मी काही स्पेसिफिक त्यांना उपाय पण देत असतो आणि उपाय हे त्यांच्या मोबाईल नंबर अनुसारच असतात। आणि मी प्रत्येक रिपोर्टमध्ये तुम्हाला एक डेली रुटीन पण आखून देतो। म्हणजे सकाळी तुम्ही काय करायला पाहिजे, दुपारी काय करायला पाहिजे, संध्याकाळी काय करायला पाहिजे, रात्री काय करायला पाहिजे, जेणेकरून तुमचे जे नामांक आहे आणि मोबाईल नंबर आहे, तुमचा मुलांक, भाग्यांक आहे, हे सगळं सिंक्रोनाइज होतं। ऊर्जा प्रवाह एकदम व्यवस्थित वाहतो, ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये जबरदस्त फायदा होतो। जे पण अडथळे ते असेच दूर होऊन जातात। तुमचे काही येणे असतील आणि ते वसूल होत नसतील तर त्याचाही तुम्हाला लाभ होतो। सो आजच अशा मोबाईल नंबर न्यूमरॉलॉजीसाठी माझ्याशी संपर्क साधा आणि बघा, तुमचं आयुष्य जबरदस्त बदलेल। धन्यवाद।